आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी कळवा रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे। यावेळी शासनातर्फे जखमींचा वैद्यकीय खर्च केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आणि जे मृत पावलेले आहेत, मला वाटतं 4 ती संख्या आहे। 3 आणि 1 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची। त्या चारहींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख ठिकाणी दिले जातील। त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल। ज्युपिटरला 2 पेशंट सिरियस आहेत, त्यांची सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल। आणि आता एक महत्त्वाची अपडेट, नव्या लोकल गाड्यांमधले दरवाजे आता आपोआप बंद होणारे असतील अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे। आता ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीमच्या नवीन गाड्या येणार आहेत, त्यामुळे दुर्घटना टाळणं, लोकलमधून प्रवासी पडून होणाऱ्या मृत्यूच्या घटना टाळता येणार असल्याचं रेल्वे पीआरओंनी म्हटलंय। मात्र लोकलचे डबे बंद केले तर लोक गुदमरून मरतील असं राज ठाकरे म्हणाले। ज्या 238 एसी लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहे। सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICF द्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे। प्रश्न अहो कसे माणसं घातील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही। जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जात आहेत। बरं, ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला पाहूयात आजच्या लोकल दुर्घटनेसंदर्भातील टॉप 5 न्यूज। मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात झाला। मुंब्रा दिवा दरम्यान लोकलमधून 13 जण खाली पडलेत, यातील 4 जणांचा मृत्यू झालाय। जखमींमध्ये 2 महिला प्रवाशांचाही समावेश आहे। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन एकमेकांजवळून गेल्या आणि यावेळी लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि 13 जण खाली पडले। मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटनेमध्ये GRP कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालाय। विकी बाबासाहेब मुख्यादल असं त्यांचं नाव आहे। दरम्यान विकी मुख्यादल हे कल्याण पूर्वेकडील लोकग्राम संकुलातील सिंजू सोसायटीमध्ये राहत होते। त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे। आज सकाळी विकी मुख्यादल यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली। दिवा मुंब्रा दरम्यान झालेल्या लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय। घरातला माणूस गमावल्याने भावनांसह अश्रू अनावर झाले। अपघातात मृत्यू पावलेल्या घरच्यांनी टाहो फोडल्याची दृश्य। बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच रेल्वे कोलमडल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय। सर्व शहरांचा विचका झाला असून रेल्वे दुर्घटनेवर तातडीने लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले। मुंब्रा लोकल अपघातावर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार लोकलच्या फेऱ्या आणि ट्रॅकची संख्या वाढवणं गरजेचं आहे असं कोल्हे म्हणाले। तर या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असंही ते म्हणाले आणि मृत्युमुखी पडलेल्यांना कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली। बंद दाराच्या लोकलमध्ये श्वास कसा घेणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई लोकलच्या ऑटोमॅटिक दारांबाबत केला। उगाच अपघात झाला म्हणून काही उपाय रेल्वेने करू नये अशी टीकाही आव्हाडांनी केली आहे। आणि आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 न्यूज।
बातमी जालन्यातून. जालन्याच्या अंकुश नगरमध्ये लग्न समारंभात लाखोंची चोरी झाली आहे. 5 तोळे सोन्याचे दागिने, 55 ग्रॅम चांदी, 2 आयफोन आणि 50,000 रोख असलेली पर्स अज्ञात मुलींनी पळवली आहे. डॉक्टर शुभांगी झिंजोडे आणि डॉक्टर विजयकुमार जरांगे यांचा विवाह सोहळा दरम्यान ही घटना घडली आहे. संभाजीनगरमधील खडकेश्वर मंदिराच्या आवारात तरुणांच्या 2 गटात बेदम मारहाण झाली आहे. पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकमेकांना बेदम मारहाण केली. मारहाण प्रकरणी दोन्ही गटावरती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंत्री संजय राठोड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. आजही मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. मला उद्धव ठाकरेंचे आजही फोन येतात असं संजय राठोड यांनी म्हटलंय. बंजारा समाजाच्या संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते. पाहुणे येतात आणि जातात, पण भारतीय जनता पक्ष एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच चालवायचा आहे असं वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय. अन्य पक्षांमधून आलेल्यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय. जालन्यात आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वटपौर्णिमेला स्त्रिया 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. मात्र संभाजीनगरात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नी पीडित पुरुष पिंपळ पौर्णिमा साजरी करतात. पुढचे 7 जन्मच काय, ते 7 सेकंद सुद्धा अशी बायको नको अशी घोषणा देत उलट्या 108 प्रदक्षिणा घालून त्यांनी पिंपळाची पूजा केली आहे. म्हणून आलो आठवत, रोज हाणते मारते, खोटे केसही करते. हिंगोलीच्या तोंडापुरात 3 ते 4 वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने पालक संतप्त झालेत. अनेकदा तक्रारी करून देखील अनेक वर्षांपासून ही शिष्यवृत्ती रखडलेलीच आहे. दरम्यान शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का मिळत नाही असा सवाल करत या प्रकरणी चौकशीची मागणी पालकांनी केली. आणि आता बातमी आहे कोरोना संदर्भातली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी काळजी करू नका असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर नागरिकांनी घाबरू नये, डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करा असं आवाहन आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी केलंय. राज्यभरामध्ये कोरोनाचे जे काही पेशंट्स आहेत त्या पेशंट्सबद्दल दररोज अपडेट आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातात. या पेशंटची संख्या वाढली तरीसुद्धा काळजी करण्याची कारण नाही. कोरोनाचे पेशंट असले तरी घाबरण्याची गरज नाही. फक्त ज्या काही डॉक्टरांच्या सूचना असतील तेवढ्यांचं पालन करावं. लोकांना पॅनिक करू नका, लोकांना योग्य पद्धतीची माहिती द्या. अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची सद्यस्थितीतलं संपूर्ण जो काही एकूण पेशंटची संख्या आहे ती नियंत्रणाखाली आहे. आणि आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 न्यूज. सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 मानधन आणि इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. गुरुकुंज मोजरी या ठिकाणी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेगावमधील संत गजानन महाराज यांची पालखी पांडुरंग भेटीच्या ओढीने संत नगरी शेगाव येथून मार्गस्थ झाली आहे. आज पालखी मालेगाव शहरामध्ये प्रवेश करणार आहे. या दरम्यान 700 वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी निघाली. महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या बैठका घेत निर्देश दिलेत. वैद्यकीय मदतीच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. त्याचप्रमाणे अनेक कामं न झाल्यानं नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. चंद्रपुरात वन विभागाच्या वतीने 1 दिवसीय वैदू संमेलन आयोजित करण्यात आलंय. दुर्गम भागामध्ये जडीबुटींच्या मदतीने लोकांवर उपचार करणाऱ्या वेदूंना राजमान्यता मिळावी आणि आयुर्वेदिक जडीबुटी मिळवण्यासाठी काय अडचणी येतात आणि यावर कशा प्रकारे मात करता येईल यासारख्या प्रश्नांवर चिंतन मनन करण्यात आलंय.
बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे. 300 पोते काचेच्या बाटल्या आणि प्लास्टिक जमा करण्यात आलाय. वन्यजीव सोयरे संघटनेचा हा स्तुत्य उपक्रम आहे. जमा केलेले कचऱ्याची विल्हेवाट जंगलाबाहेर लावण्यात आली आहे. आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज. बातमी सांगलीमधून. सांगलीमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाईपलाईनमध्ये 10.5 लाखांचा घोटाळा झालाय. प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचप्रमाणे उमदी पोलीस ठाण्यामध्ये शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर सांगलीमध्ये दरवर्षी महापुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे जागतिक बँकेकडून मोठा निधी वर्ग केलाय. मात्र या निधीचा विनियोग पूरबाधित क्षेत्रामध्ये करण्याऐवजी तो पालिका परिक्षेत्रामध्ये केला जातोय आणि या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलंय. शासनाने हा निधी पूरबाधित क्षेत्रातच खर्च करून पुरावर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात येते. सोलापूरकरांची तब्बल 15 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. सोलापूर विमानतळावरून थेट गोव्याला जाणं शक्य होणार आहे. आजपासून सोलापूर गोवा विमान सेवा सुरू झाली आहे. तर गोव्याच्या मोपा विमानतळावर सोलापूरमधून निघालेलं हे विमान उतरलंय. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरामध्ये स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटलेलं आहे आणि असं हिंसक वळण या आंदोलनाने घेतलेलं आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आंदोलन मोडण्यासाठी या ठिकाणी नॅशनल गार्डच्या 2000 जवानांना तैनात केलंय. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या स्थलांतराविरोधात छापेमारीची कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून हे आंदोलन पेटलंय. पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी अश्रुधुराचा मारा आणि लाठी हल्ला देखील केलाय. तर आपण पाहू शकतो अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मधली ही दृश्य आहे. या शहरामध्ये स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटलेलं आहे आणि या आंदोलनानं आता हिंसक वळण देखील घेतलंय. आणि याच दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आंदोलन मोडण्यासाठी या ठिकाणी नॅशनल गार्डच्या 2000 जवानांना तैनात केलाय. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. भारत पाकच्या तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देशभर हाय अलर्ट देण्यात आला होता. तर युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरात फूल हार प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र परिस्थिती सामान्य झालेली असताना देखील साई मंदिरातील ही बंदी अद्यापही कायम आहे. ही बंदी उठवावी अशी मागणी साई भक्तांनी केली आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर समितीनं वशिल्याने आधी दर्शन हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची आजपासूनच अंमलबजावणी केली जाते. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना सुलभ आणि लवकर दर्शन मिळण्याची सोय होणार आहे. मंदिर समितीनं वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज. बातमी नंदुरबारमधून. नंदुरबारमधील भडगाव तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र अतिदुर्गम भागातील 1-2 नव्हे तर तब्बल 6 गावांमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्रितपणे विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. शासकीय धनादेश वटवून त्यातून ठेकेदारांना पैसे अदा करत वित्तीय अनियमितता करणाऱ्या नवापूरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 40 दिवसांपूर्वीच वनमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन अवसरमल यांचा सन्मान करण्यात आला होता. तर धुळे प्रादेशिक वन संरक्षण नीनू सोमराजा यांनी ही कारवाई केली आहे. तर शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या शिळा परिसरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बनावट ॲपद्वारे भाविकांचे ऑनलाईन दर्शन घडवण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर शनेश्वर देवस्थान ट्रस्टने शनी मंदिर परिसरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी घातली आहे। जळगावच्या एरंडोलचं श्री संत शिरोमणी सावता महाराज डिजिटल आठवडे बाजार 3 वर्षांपासून धुळखात पडलाय। या आठवडे बाजारामध्ये मोकाट गुरे, कुत्रे आणि डुकरांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। 3 वर्षांचा कालावधी उलटून देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू झालेला नाहीये। तर आठवडे बाजारातील दुकानांचे लिलाव रद्द केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले। आणि आता पाहूयात कोकणातील टॉप 5 न्यूज। बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। चिपळूण तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले विनोद झगडे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। पक्षप्रवेशासाठी विनोद झगडे हे 60 ते 65 गाड्यांचा ताफा घेऊन ठाण्याकडे रवाना झाले। महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय झालंय असं विधान योगेश कदमांनी केलंय। आतापर्यंत 450 कोटींचा गुटखा पकडला गेलाय असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कर्नाटक, गोवा, गुजरात या ठिकाणाहून गुटखा आणला जातोय आणि तो थांबेपर्यंत कारवाई सुरू ठेवण्याचे देखील आदेश त्यांनी दिले। कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आता विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे। 14 जूनला कोकण रेल्वेने मुंबई ते मडगाव एकेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही गाडी महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार आहे। प्रवाशांना आता थेट रेल्वेतून कार घेऊन कोकणामध्ये जाता येणार आहे। कोकण रेल्वेच्या या भन्नाट योजनेमुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता रो रेल्वे सुरू करण्यात येणार आहे। तर यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आता 4 चाकी वाहने रेल्वेतून देखील नेता येणार आहे। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा झाला। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आता पाहूयात नाशिकमधील टॉप 5 न्यूज। नाशिक रेल्वे स्थानकावर अपघात झालाय। गाडी पकडताना हात सटकल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झालाय। नाशिक रोड स्थानकावरील हरिद्वार एक्सप्रेसमधून प्रवासी प्रवास करत होता। स्थानिक रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत आहे। बिबट्या धुमाकूळ घालत असल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले। काही दिवसांपूर्वीच या बिबट्याने पाटगणमळा या भागामध्ये एका वृद्ध महिलेवर हल्ला केला होता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर आलंय। तर रुग्णालयामध्ये 20 बेड सर्व सोयींनी सज्ज ठेवण्यात आले। दरम्यान मालेगावमध्ये अद्याप कोरोनाचा कोणताही संशयित नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळतं। नाशिकच्या दिंडोरीमध्ये रस्त्यांवर साईड पट्ट्या मातीने भरल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। अशा रस्त्यांवरून एका वेळी एकच 4 चाकी जाऊ शकल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। याबाबत संबंधित बांधकामाच्या ठेकेदारांकडे तक्रार करून देखील कार्यवाही होत नसल्याने रस्त्याची साईड पट्ट्या खोल गेल्या। येवल्याच्या खरीपाची पेरणी होताच शेतकरी रानडुकरांच्या धुमाकुळामुळे त्रस्त झाले। मका आणि भुईमुगाचे बियाणे या डुकरांनी फस्त केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली आहे। बियाणे खाऊ नये यासाठी शेतकरी रात्र जागून शेतामध्ये राखण करताना पाहायला मिळतात। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते पावसासंदर्भातली। बातमी आहे सांगलीमधून। सांगली शहरासह परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे। तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि आता सांगलीमध्ये जोरदार पाऊस बरसतो. आणि आता पाहूयात मुंबईमधील टॉप 5 न्यूज. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतलाय. पीओपी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावर असलेली बंदी न्यायालयानं उठवली आहे. मात्र या मूर्तीचं समुद्रामध्ये विसर्जन करण्यास न्यायालयानं मनाई केली आहे. पीओपीच्या मूर्ती विसर्जन केवळ कृत्रिम तलावामध्येच करण्याचे निर्देश दिलेत. घाटकोपरमध्ये एका गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला घरात शिरून मारहाण करण्यात आली आहे. कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. मराठी कुटुंबाला 3 भावांकडून मारहाण झाली आहे. हा व्हिडिओ आता सध्या व्हायरल होतोय. भावांमध्ये वाद होऊ नये, घर कुणाचंही असो. राजकारणामुळे घरात वाद चांगली गोष्ट नाही. राणे बंधूंच्या वादावर खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दोघांचे पक्ष वेगळे असल्यानं वैचारिक वाद असू शकतात असं सुद्धा राऊत म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसतायत. तर फडणवीसांना कंत्राट मिळाला आहे का असा सवाल करत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर राऊतांनी ही टीका केली आहे. शिवरायांचा इतिहास वारसा दाखवणाऱ्या टुरिस्ट ट्रेनचा मुंबईमध्ये शुभारंभ झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टुरिस्ट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून भारत गौरव ट्रेन रवाना झाली आहे. पहिल्याच ट्रेनला 100% बुकिंग मिळाल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. आणि आता पाहूयात पुण्यामधील टॉप 5 न्यूज. पुण्यात आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. मात्र अजितदादांनी शरद पवारांच्या जवळ बसणं टाळलंय. त्यांनी मंचावर आल्यावर पवारांच्या बाजूला असलेली त्यांच्या नावाची पाटी उचलून ती त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ठेवली आहे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी पवारांच्या बाजूच्या खुर्चीसमोर ठेवली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी सुशील हगवणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याच्या विरोधात कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळवताना खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात पुढील तपास करण्यासाठी सुशील हगवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. शिरूरच्या न्हवरे फाटा ते सोलापूर हायवेवर 2 दुचाकींची धडक झाली आहे. यामध्ये अपघातात एक दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. बाळासाहेब थोरात असं मृत चालकाचं नाव असून पुढील तपास पोलीस करतात. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर श्याम व्होरा यांनी राहत असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाहीये. एका चिठ्ठीवर डॉक्टर व्होरा यांनी मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवलेला सापडला. पुण्यातील खडकवासला धरण साखळीमध्ये जलसाठा वाढलाय. धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 5.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीमध्ये 4.42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साखळीमध्ये 1 टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. आणि आता पाहूयात ठाणे पालघर मधील टॉप 5 न्यूज. नवी मुंबईतील ऐरोली परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट पाठवत असल्याचं सांगत सायबर ठगांनी तब्बल 50 लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी महिलेने रबाळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. ब्रिज खाली आश्रयाला राहणाऱ्या भिकाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. बेलापूरचे वॉर्ड ऑफिसर अमोल पालवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ब्रिज खाली भिकारी राहत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडून आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दर घसरलेत तर 50% हे दर खाली आलेत. जोरदार पाऊस आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या ईदचा फटका या भाजीपाल्याला बसलाय. पनवेल महानगरपालिका लेखा परीक्षण अहवाल 2018 ते 2021 कालावधीमध्ये झालेल्या कामात अनेक त्रुटी समोर आल्यात तर अनियमितता आणि ठेकेदारांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी निविदा न काढता थेट ठेकेदाराला काम दिल्याचं या अहवालामध्ये समोर आलंय. ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी देऊन प्रथमच इतिहास रचला. त्याचप्रमाणे मुंबईच्या गोविंदा पथकांना टक्कर देण्यासाठी यंदा 1 नव्हे तर 3 गोविंदा पथकं 9 थरांची सलामी देण्यासाठी सराव करतात. खोपटचा राजा, ठाण्याचा राजा, सहयोग गोविंदा पथक हे यंदा 9 थरांची सलामी देणार आहेत अशी माहिती गोविंदा पथकांनी दिली आहे. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतलाय. पीओपी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावर असलेली बंदी न्यायालयानं उठवली आहे. मात्र या मूर्तींचं समुद्रामध्ये विसर्जन करण्यास न्यायालयानं मनाई केली आहे. पीओपीच्या मूर्ती विसर्जन केवळ कृत्रिम तलावामध्येच करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. मात्र सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती 20 फुटांपेक्षा उंच असतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या मूर्ती कृत्रिम तलावामध्ये कशा विसर्जित करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तर आपण पाहू शकतो अतिशय महत्त्वाची बातमी. गणेशोत्सवांच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पीओपी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावर असलेली बंदी न्यायालयानं उठवली आहे. मात्र या मूर्ती कृत्रिम तलावामध्येच विसर्जित कराव्यात अशी अट देखील न्यायालयानं घातली आहे.